ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. कोण असतील पॅनलमध्ये इतर 3 ते भारतीय जनता पार्टीचा अधिकार आहे. मी त्या पॅनलमध्ये आहे का नाही मला माहीत नाही, पण भारतीय जनता पार्टी जर आदेश दिला तर मी सोबत जे देतील त्यांना घेऊन 4ही नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आणण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी घेतो आणि या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो. ती पण कामं मी पूर्ण करणार आहे. त्यामुळं पक्षश्रेष्ठीने माझा विचार करावा. मालकांनी किंवा पक्षाने जी काही कामं दिलेली आहेत ती आम्ही पूर्णपणे केलेली आहेत. माझ्या एरियातून भाजपला 50 ते 60 सुद्धा मतदान मिळत नव्हतं, पण मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि निवडून आले तेव्हा प्रत्येक भागामधून कमळाला मतदान झालेलं आहे. याच्या भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी पक्षाकडे उमेदवार मुलाखत दिली आहे. गेल्या 28 वर्षापासून भारतीय जनता पार्टी वार्डातला बूथचा कार्यकर्ता ते मंडळ पदाधिकारी, शहर पदाधिकारी, मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीचे समन्वय पक्षाचे आमच्या समाजाला जवळपास आज 30 वर्ष झालं समाजाला तिकीट मिळालं नाही आहे. तर यावेळी आमच्याकडे विचार करायचा सगळं समाजात. जय भीम. मी माजी नगरसेविका वंदना अजित गायकवाड. गेली 5 वर्ष 7 ते 8-9 वर्ष झालं मी विकासाची कामं केलेली आहेत. माझा स्लम एरिया होता, पण त्या स्लम एरियाला मी एकदम चांगलं सुशोभीकरण केलेलं आहे. मालकांच्या निधीतून, आमदारकीच्या ह्याच्यातून माझ्या प्रभागाचा पूर्णपणे विकास मी आणि माझे मिस्टर अजितभाऊ गायकवाड यांच्या मार्फत झालेला आहे. आणि आत्ताच आम्ही भारतीय जनता पार्टीचा फॉर्म भरला आणि आज इंटरव्ह्यू मुलाखत केली आहे. त्या मुलाखतीवरून मी असं सांगू इच्छिते की माझ्या कामाचा आणि मी केलेल्या विकासाचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी माझा विचार करावा आणि मला तिकीट द्यावं ही पण मी मागणी इथं करते. आणि आता इथून पुढं पण जी काही विकासाची कामं राहिली असतील चुकून, कारण आतापर्यंत 90% मी पूर्ण काम माझ्या प्रभागामध्ये केलेलं आहे आणि इथून पुढं जर काही राहिलं असेल तर ती पण कामं मी पूर्ण करणार आहे. त्यामुळं पक्षश्रेष्ठीने माझा विचार करावा. मालकांनी किंवा पक्षाने जी काही कामं दिलेली आहेत ती आम्ही पूर्णपणे केलेली आहेत. माझ्या एरियातून भाजपला 50 ते 60 सुद्धा मतदान मिळत नव्हतं, पण मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि निवडून आले तेव्हा प्रत्येक भागामधून कमळाला मतदान झालेलं आहे. याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते, पण त्यांनी विकास केलेला नव्हता. ज्यावेळेस मी 2017ला निवडून आले त्यावेळेस माझ्या प्रभागाचा पूर्णपणे विकास मी केलेला आहे. रस्ते, लाईट, ड्रेनेज आणि नळ प्रत्येकाच्या घरोघरी दिलेला आहे. त्यामुळं पक्षाने या गोष्टीचा विचार करावा आणि आपला पक्ष वाढवण्याचं कामही आम्ही दोघांनी केलेलं आहे. आमच्या प्रभागामध्ये आता प्रत्येक ठिकाणी कमळ आणि कमळ हेच फुलणार आहे, याची शाश्वती मी देते. जय भीम. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी पक्षाकडे उमेदवार मुलाखत दिली आहे. गेल्या 28 वर्षापासून भारतीय जनता पार्टी वार्डातला बूथचा कार्यकर्ता ते मंडळ पदाधिकारी, शहर पदाधिकारी, मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीचे समन्वय पक्षाने ज्या जबाबदारी मला दिल्या त्या मी प्रामाणिकपणे पार पडल्या आहेत. मी नगरसेवक मला पक्षाने यावे आधी 2 वेळा संधी दिली होती, परंतु पक्षाकडे आज उमेदवारीची मागणी केली. काय ध्येय आहे तुमचं नगरसेवकमध्ये? मी ज्या भागात काम करतो तो संपूर्ण भाग हा झोपडपट्टी परिसर होता. त्या भागात आज आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या माध्यमातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून त्या भागातील संपूर्ण पाणी पुरवठा असेल, संपूर्ण ड्रेनेज असेल, रस्ते असेल, याच्या मूलभूत सुविधा आहेत त्या जवळपास 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. माझा प्रभाग हा स्मार्ट सिटीमध्ये येतो, त्यामुळे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून निधी कामं झाली आहेत. निधी कामं ही आमदार देशमुख मालकाच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली. प्रभाग 4 ओपन सर्वसाधारण गटातनं मी इच्छुक आहे. भारतीय जनता पार्टीचा 1980 पासूनचा ज्या दिवशी भाजपची स्थापना झाली षण्मुखानंद हॉल मुंबई कमळ चिन्ह घेतलं गेलं त्या दिवसापासूनचा कार्यकर्ता. 4 वेळा निवडून आलो. 5व्यांदा सुद्धा मुलाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं. 30 वर्षापासून माझ्या भागाचा विकास त्या ठिकाणी केला. शहरामध्ये एक मॉडेल वार्ड आणि चांगला वार्ड कसा असावा त्याचं मी उदाहरण या सोलापूर शहराला दिलं. स्मार्ट सिटीची योजना मोदी साहेब आणि देवेंद्रजी यांनी सोलापूरला 7व्या नंबरमध्ये घातलं.
आणि स्मार्ट सिटीचं एकदम अत्यंत चांगलं काम मी माझ्या भागामध्ये उभं करून एक आदर्श वाढ त्या ठिकाणी निर्माण केला. सांगायला मला याचा आनंद वाटतो की प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते. सोलापूर शहराला त्यांनी व्हिजिट केलं आणि त्यावेळेला माझ्या भागामध्ये मी सांगितलं त्यांना की दादा आपलं या भागामध्ये स्मार्ट सिटीचं अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी सुरू आहे. मग दादा मला म्हणाले की अरे महाराष्ट्रात सगळीकडं स्मार्ट सिटीबद्दल ओरड होते आणि तू चांगलं कसं म्हटलं. तर दादा म्हटलं वेळ असेल तर एक 5 मिनिट आपण जागेवर जाऊन पाहणी करू. आणि सांगायला आनंद वाटतो प्रदेशाध्यक्ष दादांनी माझ्या भागामध्ये विविध ठिकाणी व्हिजिट केलं आणि त्यांनी समाधान व्यक्त केले की चांगल्या पद्धतीचं उत्तम क्वालिटीचं काम तू या भागामध्ये करून घेतलं आहे आणि खरोखरच तू अभिनंदनास पात्र आहे. अशा पद्धतीचं त्यावेळेला त्यांनी सुतवाच केलं आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की 38 कोटी रुपये मी या स्मार्ट सिटीच्या पैशातनं माझ्या भागामध्ये आणला. प्रभाग 4चा त्या ठिकाणी विकास केला आणि अत्यंत सुंदर वाट त्या ठिकाणी केलं, जनतेची सेवा केली. म्हणून मी त्या जनतेच्या सेवेच्या ताकदीवर आता पुन्हा जनतेच्या दरबारामध्ये मतांचा जोगा मागण्यासाठी जाणार आहे. आणि मला खात्री आहे माझ्याबरोबर जे 3 भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उमेदवार देतील ते 4ही नगरसेवक त्या ठिकाणी येणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्या ठिकाणी विजयी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी असतील आणि प्रांताचे नेते आणि इथले सर्व आमदार आणि शहराचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष यांचा सगळ्यांचा आमच्या पाठीशी निश्चितपणे चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचे नेते सगळे असतात. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी या जनतेच्या दरबारामध्ये जाणार आहे. पॅनलमध्ये अण्णा इतर 3 कोण असतील? पॅनलमध्ये इतर 3 कोण असतील? पॅनलमध्ये इतर 3 ते भारतीय जनता पार्टीचा अधिकार आहे. मी त्या पॅनलमध्ये आहे का नाही मला माहीत नाही, पण भारतीय जनता पार्टी जर आदेश दिला तर मी सोबत जे देतील त्यांना घेऊन 4ही नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आणण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी घेतो. आणि या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की सोलापूर शहरामध्ये सर्वाधिक मताने माझं पॅनल त्या ठिकाणी निवडून आणण्याची तत्पर आहे. मुलाला मागच्या वेळेस उभं केलं होतं, यावेळेस मुलाला का नको म्हणतो? मुलगा द्या म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणतात. आता काय झालं आहे तो M.Tech इन स्ट्रक्चरल इंजिनियर झाला आहे आणि खूप मोठं शिक्षण त्याचं झालं आहे. त्याचं ऑफिस त्याचं बिझनेस इतकं मोठं वाढलं आहे त्याला त्यामध्ये वेळ देण्याचं त्या ठिकाणी होत नाही. आणि आपण म्हणता तसं महापालिका चालवायला सुद्धा जुने काही लोक त्या ठिकाणी लागणार आहेत आणि पार्टीचं धोरणसुद्धा त्याच पद्धतीचं आहे. आणि सगळे जर नवीन आले तर ते पक्षाचं काम त्या ठिकाणी नीट चाललं पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून माझा आजपर्यंतचा 30 वर्षाचा महानगरपालिकेच्या कामाचा अनुभव येणाऱ्या तरुण पिढीला त्या ठिकाणी देण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी निश्चित माझ्या ज्ञानाचा आणि BPMC ॲक्ट मी त्या ठिकाणी संपूर्ण पाठ केलेला आहे. त्याचा उपयोग त्यांच्या येणाऱ्या पिढीला निश्चितपणे त्या ठिकाणी देऊन नव्हतं ह्याचं महापालिकेत भाजपला फटका बसला असं वाटतं मागच्या वेळेस सभागृहात? नाही तसं काय नाही. बाकीचे होतेच ना, सुरेश पाटील होते, बाकीचे शिवानंद पाटील होते, असे अनेक संजय कोळी होते. हे लोकंसुद्धा तयार झालेले आहेत. म्हणजे माझं म्हणणं काय आमच्यामुळं महापालिकेमध्ये नाही असं नाही. रोहिणीताई आहेत आता सगळे आता हे जे लोक आहेत हे घडले पाहिजेत, पुढची पिढी घडली पाहिजे. म्हणून त्यांचा आमचं जो ज्ञानार्जन आहे आमची जी काही तिकडं शिक्षण आहे जे काही त्यामध्ये आम्ही शिकलो ते पुढच्या पिढीला देऊन आम्ही जर बसलो तर निश्चित भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला सोलापूर शहर हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं गतिमानतेनं घेऊन जाण्यासाठी निश्चित मदत होईल असं मला वाटतं. नमस्कार, माझं नाव स्वाती सुभाष बिराजदार. मी प्रभाग क्रमांक 1मधून इच्छुक उमेदवार आहे आणि नवीन कार्य करण्यासाठी एक सुशिक्षित उमेदवार हवा आहे. त्यामुळं मी त्यासाठी कॅपेबल आहे. आणि आजमध्ये इंटरव्ह्यूमध्ये तेच विचारलं की आम्ही सुशिक्षित लोकांनाच प्राधान्य देणार आहे. त्यामुळं जर मला संधी मिळाली तर नक्कीच मी संधीचं सोनं करेन. नमस्कार. ओके. मी शिवराज राजकुमार पवार प्रभाग क्रमांक 4मधून 4B OBCमधून मी तिकीटची मागणी केलेली आहे. तर जवळपास आम्ही 18 ते 20 वर्ष झाले आम्ही भाजपचं काम करतो. तर भाजप कार्यालयामध्ये येऊन आत्ता मी मुलाखतीसाठी असतो. मुलाखती घेऊन आलो आत्ता. तर भाजप अध्यक्षांना एकच विनंती आहे, जवळपास आमचे वडील आजपर्यंत 40 वर्ष झाले काम करत आहेत भाजपचं. तर आम्ही 18 ते 20 वर्ष झाले आम्ही काम करतो. तर भाजप कार्यालयाला घेऊन आम्ही भेट देऊन गेलो आता. तर सगळ्यांना एकच विनंती आहे की आमच्या समाजाला जवळपास आज 20 वर्ष झालं समाजाला तिकीट मिळालं नाही. तर यावर्षी आमच्याकडे विचार सांगितलं होतं मला सगळं समाजात कधी म्हणजे
समाजाला जवळपास 20 वर्ष झाले आमच्या समाजाला तिकीट मिळालं नाही आहे. तर आमचा समाज जवळपास सोलापुरात 40,000 समाज आहे आमचं. सावजी समाज, क्षत्रिय सावजी समाज. तर सावजी समाजाला एक तिकीट मिळावं ह्याकरिता आम्ही आलो होतो. धन्यवाद. नमस्ते, मैं मेघा शिवराज पवार. मैं SSK समाज से, सावजी समाज से बिलोंग करती हूँ और मेरा एक ही मकसद है कि हमारे समाज के लिए भी तिकीट. माझं नाव शीतल धर्मपाल सरवगड. मी प्रभाग क्रमांक 4 ह्या भागात उतरायला तयार आहे. की माझे मिस्टर गेले 20 वर्ष कार्य करत आहेत. त्यांना हातभार म्हणून यावर्षी प्रश्न विचारले, जर तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही निवडून याल का? मी त्यांना सांगितलं 100% आम्ही निवडून. वॉर्ड रचना वगैरे विचारली. माझं नाव तारक राजाभाऊ कावळे. मी प्रभाग क्रमांक 4D मधून भारतीय जनता पार्टीसाठी यावेळी उमेदवारी करता मी इकडे अर्ज मागणी केली आहे आणि तिकडून उभारायची मला संधी द्यावी याकरता मी आज इथे आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 4 हा पश्चिम मंगळवारपेठ, पूर्व मंगळवारपेठ, बाळीवेस हा पूर्ण भाग व्यापारी बहुल सगळ्या लोकांचा भाग आहे. त्याच्यामध्ये एक 36,000 पूर्ण लोकसंख्या असून 32,000 लोकांची तिथं मतदानचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये 16,000 महिला, 16,000 पुरुष. त्यापैकी जातीन्याय पाहिलं तर आपण लिंगायत समाज 14,000, त्याच्या खालोखाल मारवाडी, ब्राह्मण आणि आमचा मुकुंदनगरमधला आमचा अजितभाऊचा समाज आणि नंतर वडार समाज हा सगळा बहुसंख्येने तिथं आहे. आणि मुख्यत्वे करून व्यापारी भाग असल्यामुळं, आम्ही मुळात व्यापारी असल्यामुळं माझं आडनाव कावळे आहे. बाकी मागील 1992 पासून आम्ही राजकारणात सक्रिय आहे. भारतीय जनता पक्षाचं काम आम्ही निश्चयाने करतो. यापूर्वी माझे काका त्या भागातले नगरसेवक, महानगरपालिकेवर पडतो विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं बाळवेस भागातील विजयी चौक, भाजपचा बालेकिल्ला हा बाळवेस भाग विजयी चौक, त्यावेळी प्रमोद महाजन यांनी त्यावेळी नाव दिलेलं आहे. लहानपणापासूनच प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे यांचा आमच्या घरी येण्याचा राबता असल्यामुळं त्या सगळ्याच्या सहवासात मुंबईला महामेळाव्याला आम्ही लहानपणी काम केलेलं, महामेळाव्याला पण जाऊन आलो आहे. पूर्वीपासून आमचं पूर्ण भाजपाच्याच घरात काम झाल्यामुळं भाजपाची पूर्ण कार्यपद्धती वल्लाळसाहेबापासून आजपर्यंत आम्हाला माहिती आहे. आत्ता आम्ही व्यवसायात व्यवस्थित सेटल झालो. आम्ही या भागात, आमच्या प्रभागात राजकारणी पद्धतीने काम न करता व्यवस्थित एक पॉझिटिव्ह आदर्श नगरसेवक कसा असावा, भारतीय जनता पार्टीची प्रतिमा अजून कशी उंचावेल असं या पद्धतीने काम करून एक आधुनिक व्हॉट्सअप पद्धतीने किंवा कुठल्याही राजकारणी पद्धतीने काम न करता निस्वार्थी काम करून आम्ही पुन्हा प्रामाणिकपणाप्रमाणे आम्ही काम करू. एवढ्या या तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो व आपल्या जनक्रांती चॅनल, न्यूज चॅनलला तुमच्या या कार्याला शुभेच्छा देतो. आज मी आणि माझी पत्नी आज दोघांनी मिळून आज भाजपची इच्छुक उमेदवाराची मुलाखती होत्या. आम्ही मुलाखत दिलेली आहे आणि आजच्या रोजी मुलाखत घेऊन आम्हाला आश्वस्त करण्यात आलं की तुम्ही काम करा, तुमच्या कामासोबत आम्ही आहे, भाजप पक्ष आमच्यासोबत राहील असं आम्हाला आवाहन केलेलं आहे. आपण आतापर्यंत कोणते मुलाखत प्रश्न काय विचारलेत आज? प्रश्न आम्हाला विचारले, बाबा आजपर्यंत आपण सामाजिक काम काय केलं, पक्षासाठी काय केलं, पक्षाचं काय योगदान, पक्षाला काय योगदान दिलं. तर आम्ही सांगितलं पक्षाच्या माध्यमातून जेवढे काय आम्हाला उपक्रम दिलेत आम्ही ठामपणे तो सक्सेस करून आज आम्ही खरं उतरवलं आहे. आज पुढच्या सांगायचं म्हणजे विधानसभेच्या ज्यावेळेस विजयकुमार देशमुख मालकाची निवडणूक होती त्यावेळेस आम्ही SC मोर्चाच्या माध्यमातून मी, माझे मोठे बंधू दत्तभाऊ कसबे, आमचे SC मोर्चाचे अध्यक्ष प्रवीणजी कांबळे, नारायणजी मनसोडे, आनंददादा चंदनशिवे असं आम्ही एक समिती करून आम्ही समाजात जाऊन सर्वांना सांगून लोकांना, सगळ्या समाजातल्या लोकांना प्रेरित करून जे आपल्याला मतदान होत नव्हतं, त्या भागातून दलित वस्तून मतदान होत नव्हतं, त्या भागातून आम्ही जवळजवळ 60 ते 50% मतदान बाहेर काढण्यासाठी यशस्वी ठरलेलो आहोत. तर आज मला सांगायला आनंद वाटतो, आज भाजप पक्षामध्ये काम करायला युवक बहुजन समाजातले आज इच्छुक आहेत, ते सांगायला मला सार्थ अभिमान आहे. थांबवते त्यांनी. ठीक आहे. नमस्कार.
तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी 3-4 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचा इच्छुक म्हणून अर्ज भरला होता प्रभाग क्रमांक 4 मधून आणि आज पक्षाच्या वतीने इच्छुक सर्व उमेदवारांच्या इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं होतं आणि मीही आज माझ्या इच्छुक पदाच्या इंटरव्ह्यूसाठी येऊन माझा कार्य अहवाल पण त्यांच्याकडे सादर केला. माहिती साधारणपणे विचारलं की प्रभाग रचना कशी आहे, तुम्ही काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलात तर काय कारण आहे, तुम्ही विकास कसा साध्य कराल, काय समस्या आहेत आणि येणाऱ्या काळात तुम्ही भाजपचं कार्य कशा पद्धतीने वाढवा अशा सर्व विषयांवर चर्चा केली. त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीत आपलं स्वागत आहे आणि आपलं कार्य अहवाल आणि आपल्या कार्याचा नक्कीच आम्ही विचार करू. विद्यमान नगरसेवक असताना काँग्रेसमधून आलेल्यांना तिकीट भेटेल असं वाटतं का? साहेब बघा, मी मागं पण बोललो आहे की भारतीय जनता पार्टी हा सर्वे आणि मेरिट बेसिसवर उमेदवारांना निवडून येण्याची क्षमता ज्यांना आहे त्यांनाच तिकीट दिलं जातं आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीची ही जी मूलभूत धोरणं आहेत ती नक्कीच फॉलो होती आणि मला पूर्ण विश्वास आहे की उमेदवारी मला मिळेल.